तुमच्या एका गाऊन निश्चितीतून इथे आली आहे. माझा सगळा संसार 30 वर्षाचा तिथेच ठेवलाय फ्लॅटमध्ये. आता कोणीही जाऊन बघा, कोण येईल असं. तुम्ही याल घर सोडून, तुम्ही पहिले ट्रकमध्ये सगळं सामान भराल. मी एका गाऊनवर गाडीत बसली आहे. हां, याला धाडच लागतं. बाईचा चमचा वाटीमध्ये जीव गुंतलेला असतो. हां, मी माझ्या मुलाच्या भीती मी एकदा मुंबईला गेले, आमच्या नंडेला बघायला. बरं नाही, माझ्या मुलाला मारायला त्या माणसांनी पोरं पाठवली. मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पण केली आहे तेव्हा. आणि याचा ॲक्सिडेंट झालेला, पाय फ्रॅक्चर होता. त्या माणसाला माहीत होतं आई घरात नाही आहे. त्या माणसाने, त्या गवारे म्हणून भाडेकरू एक होतं, काकड्यांची भाडेकरू कामवाली, तिच्या थ्रू त्यांनी सगळ्या 15-20 मुलं याला मारायला पाठवली. ती मुलं नेमकी याच्या ओळखीचे मित्र निघाल्यामुळे हा वाचला. माणूस म्हणजे कोण? कोणता? ह्यांनी संग्राम जगताप पाठवलं याला मारायला. आजपर्यंत मी गप्प का बसली? घटना जी घडलेली आहे किती तारखेला घडली? याला 2015ला 14ला त्याची काही नाही, काय घेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेत नाही कोणी. मी स्वतः गेली आहे रात्री 12 वाजता. एक मिनिट थांब, मोबाईल द्या. तुम्ही यांचं इन्स्टा आयडी बघू शकता. हे पोलीस प्रशासनाला पण काय ते फराळ वाटप करतात, कुठं काय जेवण वाटप करतात, कुठं काय करतात. आखाड पार्ट्या करता तुम्ही. आखाड पार्ट्या आमच्या सोसायटीमध्ये अख्ख्या कॉलनीला हे सगळं करून ते आपल्या सगळं प्रशासनाला खिशात ठेवतात. यामध्ये पोलीसही सहभागी आहेत असं म्हणत आहे. तो आम्हाला काय माहिती, आमच्या तर तक्रार घेतल्या नाही. मी 12 वाजता गेली रात्री शेजारच्या मुलाच्या गाडीवर बसून गाऊनवर. कुठल्या पक्षाचे बरं ते? नाही, पक्ष नाही माहिती आम्हाला फक्त ते हरिओम कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स हे एवढं आम्हाला माहिती आहे. आता म्हणताय आम्हाला पक्षच माहित नाही, तर सगळ्या स्टार्टिंगलाच उल्लेख आहे राजकीय नेत्यांचा. आता सगळ्या फ्लेक्सवर त्यांचेच आहे. ते सगळंच बघतात ना. तळेगाव दाभाडे मधले ते पूर्ण आज बिल्डर असल्यामुळं त्यांचा सर्व राजकीय पक्षांशी संबंध येतो ना. ते याच्यावर मला एक गोष्ट कळते साहेब, एक मिनिट थांबा. आज जर आपली गाडी कुठं ट्रॅफिकवाल्यांनी जरी अडवली तरी आपल्याला घाम सुटतो. मग माणसाला जर एवढं नोटीस जाऊन तुम्ही जर जर तो माणूस काढत नाही, त्याच्यामुळे काय सांगा मला, कोणाचा तरी मोठा हात असणारच ना. एवढं कोण निर्णय नसतं मॅडम. आम्हाला काय माहिती. तुमचं एक नाही, तुमचा एक फ्लॅट कोणी जर असं हे केलं तर तुम्ही काय कराल? माझे 4 फ्लॅट माझ्या अंगावरच्या दागिने विकून मी स्त्री जण तिथे घेतले. हा, आज माझा जीव किती कळवळतो. एकटा मुलगा माझा. हे बघा ना, इथं आम्ही एजंटला दिलं फ्लॅट विकायला, तर तिथे पण ओळखी काढायच्या, त्याचे बिचारे एजंट निघून जातात. सांगा तुम्ही. पण एका फ्लॅटचे 3 फ्लॅट रेसिडेन्शियल एरियात कुठे करतात? मला दाखवा. ऑफिस टाकतात, कुठे टाकतात? हॉटेल टाकतात का? कुठे टाकतात? मग ह्यांनी काढलं का नाही? मला सर एवढे उत्तर द्या तुम्ही. प्रशासनाने का काय ताब्यात आल्यावर त्याच्यावर अंकुश लावला नाही? कॉर्पोरेशननी का नाही? हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, मला विचारण्यापेक्षा. हे जे मला होतं ना मानसिक त्रास, मला डायबिटीस वगैरे सगळे आजार आता 4 वर्षात झालेत. 14 गोळ्या चालू आहे तिला. 14 आता एवढ्या 5 वर्षात मला जास्त त्रास दिला त्या माणसानी. हा मुलगा सकाळी जायचा, रात्री 12ला यायचा. दिवसभर तुम्ही एखाद्या फ्लॅटवर हातोडे मारताय. पडली 30 वर्षाची बिल्डिंग. मी मरेन ना, जीवानिशी जाईन. आणि वर भाडे करू सगळे. कोण जबाबदारी आला? माझ्या घरातल्या फरशा पडत होत्या. तळेगाव दाभाडे मध्येच, त्याच बिल्डिंगच्या बाहेर, ज्या बिल्डिंगवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. मी काय नाही, मी सरळ पेट्रोल घेऊन जाईन आणि जे काय व्हायचं ते माझं होऊन द्या. तो मुलगा राहिला बाजूला. मला इतका त्रास दिलाय ना भयानक. अहो, प्रशासक म्हणणार का मला, ओ काकू यांना फ्लॅट द्या? काय संबंध प्रशासकाचा? माझी मर्जी आहे. तुम्ही मला हे करता का धमकावत? त्या प्रशासकात एक हाती प्रशासनात तक्रार दिली, एक हाती कारभार आहे, हुकुमशाही कारभार आहे. हा आता कोणाचा कारभार आहे? मी जरी सेक्रेटरी म्हणून हिनावे इतप्रारे करायची काम. हां, सगळी बिल्डिंग मी स्वतः धुवून काढायची, रांगोळ्या घालायची. इथे आता काय बारच करायची फक्त बाकी आहे. बायका आणून तिथे नाचवार. बघितलं की तिथे नेहमी पताका दिसतात, हे दिसतात. जायला एंट्री करायला लाज वाटते. नमस्कार, मी अंकित वनवे पाटील, राहणार पिंपरी चिंचवड. माझे फ्लॅट्स आहेत तळेगाव दाभाडे इथे पारेख रेसिडेन्सी नावाच्या गृहरचना संस्थांमध्ये. तिथे 2013 सालीपासून संग्राम जगताप नावाच्या बिल्डरनी एक एक करत 5 फ्लॅट विकत घेतले. 5 फ्लॅट विकत घेऊन त्यांनी तो रेसिडेन्शियल भाग ठेवलेला नाहीये. तिथे ऑफिस सुरू केलेले आहेत. ऑफिस सुरू केल्यानंतर पण त्यांनी एक साधारण 5 वर्षापूर्वी तिथे ड्रीम लंच बॉक्स नावाने हॉटेल सुरू केलेले आहे. हे सर्व त्यांनी प्रशासकाच्या कालावधीमध्ये केलेलं आहे. प्रशासक
ताब्यामध्ये बिल्डिंग असताना त्यांनी हे सगळं एवढं केलेलं आहे. आणि सदरच्या ड्रीम लंच बॉक्सच्या हॉटेलनी आम्हाला खूप त्रास होतोय प्रचंड प्रमाणात. त्यांनी बेकायदेशीर तिथं बांधकाम केलेलं आहे. सोसायटीचा परिसर जो मोकळा स्पेस आहे तिथं त्यांनी कॉन्फरन्स हॉल स्वतःच्या वैयक्तिक इन्कमसाठी तिथे सुरू केलेली आहे. स्वतःचा सिटिंग एरिया हा पार्किंगच्या एरियामध्ये, गार्डनच्या एरियामध्ये सगळा स्वतःच्या आर्थिक इन्कमसाठी त्यांनी तिथं सगळं केलेलं आहे. आणि जेणेकरून आम्हाला आमचे फ्लॅट हे कुणालाही विकता आले नाही पाहिजे एवढाच त्यांचा एक मात्र हेतू आहे. आणि आमचे फ्लॅट त्यांना आम्ही कवडी मौलात भावात एकतर विकू नाहीतर ते स्वतः ताबा मारण्याच्या याच्यात आहे. त्यांचं स्वतःचं रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत जे ते स्वतःची जाहिरात पण करतात रिडेव्हलपमेंटची. पण हे अशा प्रकारे रिडेव्हलपमेंट करतात का माहीत नाही. एखाद्या जुन्या संस्थामध्ये एखादा फ्लॅट घ्यायचा आणि तिथे नंतर तिथं अनेक प्रकारे तिथे ताबे मारायचे, अनधिकृत बांधकामं करायची आणि स्वतःचं वर्चस्व गाजवून इतर लोकांना कवडी मोल भावाने फ्लॅट विकायला लावायचे. मी कॉर्पोरेशनला, स्थानिक नगर परिषदेला अर्ज केलेले आहेत. तिन्ही प्रक्रिया माझ्या अर्जाची पूर्ण झालेली आहे. तरी पण अजून पण त्या हॉटेलचा ना पत्रा काढण्यात आलाय, ना ताडपत्री काढण्यात आली, ना चमचा हलवण्यात आलाय. माझं निबंधक सरकारला पण पत्र गेलेलं आहे. त्यांनी पण नोटीस काढलेली आहे. तात्काळ हे कृपया हॉटेल बंद करावे. त्यांच्या नोटीसनुसार पण, त्यांच्या नोटीसच्या नंतर पण तिकडं एकही चमचा का एकही कागद कुठलाही हलवला गेला नाहीये. उलटून त्यांनी तिथं जळणारे निखारे, जे जळणारे आपल्या त्यांच्या भट्टीमध्ये जे निखारे जळलेले असतात ते जळलेले निखारे येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या पाईपलाईनला, म्हणजे पिण्याचं पाण्याची जी सोय आहे त्या पाईपलाईनवर त्यांनी ते टाकले. ती जाळली जेणेकरून राहणाऱ्या भाडेकरूंना तिथे पाणी न मिळावे एवढंच त्यांचा हेतू होता. त्यांना थोडक्यात आमचा खूप त्यांना प्रचंड प्रमाणात आम्हाला नुकसान देण्यात फार त्यांना रस आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात आमचं आर्थिक नुकसान करत आहे. आमचे तिथे फ्लॅट असून आम्हाला तिथे आज विकता येत नाहीये. माझ्या आईचा आज आजारपण आहे. खूप मोठं माझ्या पुढे ऑपरेशनचा खर्च आहे. पण आम्ही हतबल आहोत. इतर कोणीही व्यक्ती तिथं फ्लॅट घेऊ शकत नाही. त्यांच्या एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांचं तेवढं अतिक्रमण आहे आणि त्यांचं एवढं वर्चस्व आहे तळेगाव दाभाडेमध्ये. थोडक्यात ते CEO आहेत तळेगाव दाभाडेचे. एवढंच मी सांगू इच्छितो. जास्त काय बोलणार नाही कारण माझ्या पण आज नंतर माझ्या देखील जीवाला धोका आहे. माझी एवढीच मागणी आहे सदर प्रशासनाला की सदरचं तुम्ही अनधिकृत बांधकाम आणि जे हॉटेल तिथे चालू आहे आणि ऑफिसेस जे चालू आहेत ते कृपया करून बंद करावे. सदरचे आता त्यांनी फ्लॅट विकतच घेतले. त्यांनी काय भाडेतत्वावर घेतलेलं नाहीये. त्या सदरच्या विकत घेतलेल्या फ्लॅटवर त्यांनी रेंटनी मुलं ठेवावी, मुली ठेवावे, फॅमिली ठेवावी. आमचा काही आक्षेप नाहीये. पण हे हॉटेल वगैरे किंवा ऑफिसेस वगैरेनी प्रचंड प्रमाणात त्रास होतोय. कोणी दुसरं व्यक्ती तिथं घेत नाही. आणि अतिक्रमण हे आज 1200-1300 स्क्वेअर फूट मधलं आजूबाजूच्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे. ते त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे. स्वतःचं इन्कम सोर्स तिथनं ते चालू आहे. त्यांना इन्कम सोर्स स्वतः करतात आणि एवढं त्यांचा हेतू आहे. त्यांना आमचे फ्लॅट कवडी मोल भावाने विकत घ्यायचे आहेत किंवा फुकट घ्यायचे आहेत किंवा त्यांना ताबे मारायचे आहेत, लिटिगेशन टाकायचं आहे. एवढंच आमच्या लक्षात आलेलं आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही आमरण उपोषण करणार. निबंधक सहकार्य कार्यालयाच्या बाहेर किंवा मग कॉर्पोरेशनच्या बाहेर 2 पैकी एक ठिकाणी आम्ही करू किंवा एका ठिकाणी माझी आई करल, एका ठिकाणी मी करल. आता तसंही आमच्या जीवाला आता पण धोकाच आहे, उद्या पण धोकाच आहे आणि भविष्यात हा धोका राहणारच आहे. आणि सदर व्यक्तीकडे परवाना लायसन्सवाली बंदूक आहे आणि कधी कोणाचं काय डोकं फिरेल किंवा कधी कोण काय डिसिजन घेऊन काय पाऊल उचलेल आम्हाला सांगता येत नाही.